नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांचा सखोल संदेश याविषयी माहिती सांगणार आहे. तर कोणता विषय आहे तर जास्त चिंता करत असतील तर तुझ्या रडकं जीवन सुखी नाही झालं तर मला सांग. बाळूमामांचा आशीर्वाद कशा पद्धतीने भक्तांना भेटतो याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे. तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे. तर चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तुझ्या मनात खूप चिंता, काळजी आणि अस्वस्थता असेल तर बाळूमामांचे विचार आपल्याला धीर देतात. संत बाळूमामा यांच्या शिकवणीत एक साधा पण खोल संदेश आहे. ज्यांच्या मनात श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म असते त्यांचे जीवन शेवटी सुख शांती होत असते भक्तांनो. माणूस जेव्हा खूप चिंता करतो तेव्हा त्याचे मन हळूहळू थकायला लागते. चिंता ही अशी आग आहे जी मनाला जाळते पण त्यातून कोणतेही समाधान मिळत नाही. बाळूमामा सांगतात की चिंता करण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण चिंता केल्याने समस्या कमी होत नाहीत, उलट मनाची शक्ती कमी होते. पण श्रद्धा ठेवली तर मनात धैर्य निर्माण होते आणि परिस्थितीला भक्तांनो समोर जाण्याची ताकद आपल्याला मिळत असते. बाळूमामांच्या कथेमध्ये नेहमी एक गोष्ट दिसते. जे लोक खूप दुःखात असतात, जे लोक सतत रडत असतात किंवा ज्याच्या आयुष्यात अडचणी कायम असतात त्यांना ते एकच सल्ला देत असत भक्तांनो. ते म्हणायचे, तू दुःखाला घाबरू नकोस, कारण दुःख हे कायमचे नसते. दुःखानंतर सुख हे येतच. जसं रात्रीनंतर सकाळ ही 100% येतच असते तसंच भक्तांनो आहे. हा विचार मनात ठेवला तर माणूस निराश होत नाही. अनेक लोकांना वाटते की भक्तांनो त्यांचे जीवन खूप कठीण आहे, त्यांना कधीच सुख मिळणार नाही. पण बाळूमामा सांगतात की जीवनात आलेली प्रत्येक अडचण ही माणसाला मजबूत बनवण्यासाठी असते. जो माणूस संकटात ही श्रद्धा ठेवतो तो शेवटी विजय मिळवतोच. कारण संकट ही परीक्षा असते आणि श्रद्धा ही त्या परीक्षेची ताकद असते. बाळूमामांच्या भक्तांच्या अनुभवामध्ये असे अनेक प्रसंग सांगितले जातात की जेव्हा लोक पूर्णपणे निराश झाले होते तेव्हा त्यांनी फक्त बाळूमामांचे नाव घेतले आणि मन शांत केले. हळूहळू त्यांच्या जीवनातील आयुष्यातील अडचणी कमी झाल्या. याचा अर्थ असा नाही की चमत्काराने सर्व काही लगेच बदलते, पण मनातला विश्वास माणसाला योग्य मार्ग दाखवतो. बाळूमामा असेही सांगतात की माणसाने नेहमी चांगले विचार ठेवले पाहिजेत, कारण विचारांपासून कर्म तयार होतात आणि कर्मापासूनच आयुष्य घडते. जर मनात सतत चिंता, भीती आणि नकारात्मक विचार असतील तर जीवन ही तसंच दिसू लागते. पण जर मनात विश्वास, धैर्य आणि आशा असेल तर भक्तांनो अंधारातही प्रकाश दिसतो. म्हणूनच बाळूमामांचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की माणसाने रडत बसू नये. दुःख आले तर त्यातून शिकावे, पुढे चालत राहावे आणि देवावर विश्वास ठेवावा. कारण प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. आज जर अडचणी असेल तर उद्या समाधानी ही भक्तांनो मिळू शकते. जीवन हे नदीसारखे असते. कधी शांत वाहते, कधी वेगाने वाहते, कधी दगडावर आपटते, पण शेवटी ती नदी भक्तांनो समुद्राला जाऊन मिळतेच. त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी शेवटी त्याला शांतता मिळू शकते जर त्याने श्रद्धा सोडली नाही. भक्तांनो, जर त्याने श्रद्धा सोडली नाही तर भक्तांनो बाळूमामांच्या विचारामध्ये प्रेम, करुणा आणि साधेपणा आहे. ते म्हणतात की दुसऱ्याला मदत करा, कुणाला दुःख देऊ नका आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कारण चांगले कर्म कधीही वाया जात नाही. आज नाही तर ती उद्या त्याचे फळ हे नक्की मिळत असते भक्तांनो. जे लोक खूप चिंता करतात त्यांनी थोडा वेळ शांत बसून देवाचे नाव घ्यावे, मनात कृतज्ञता ठेवावी आणि जीवनात जे आहे त्याबद्दल आभार मानावे. हळूहळू मन शांत होऊ लागते.
बाळूमामांचा आशीर्वाद विश्वास ठेवणारा माणूस भक्तांनो, बाळूमामांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवणारा माणूस कधीच पूर्णपणे एकटा राहत नाही, कारण श्रद्धा त्याला नेहमी आधार देते. म्हणून जर तुला वाटत असेल की तुझे जीवन खूप कठीण आहे, तर निराश होऊ नकोस. श्रद्धा ठेव, चांगले कर्म कर आणि धैर्याने पुढे चालत राहा. बाळूमामांच्या विचारानुसार प्रत्येक दुःखानंतर सुख हे येतेच आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येतच राहतो. भक्तांनो, मनात सतत चिंता असते, काळजी थांबत नाही आणि आयुष्य रडकं व दुःखी वाटत असेल तर अशा दुःखी संतांचे विचार भक्तांनो माणसाला आधार देतात. महाराष्ट्रात अनेक भक्तांना धीर देणारे संत म्हणजे संत ब्रह्मांडनायक बाळूमामा. त्यांच्या शिकवणीत जीवन समजून घेण्याची एक साधी पण खोल पद्धत दिसते. ते म्हणत असत की माणसाच्या आयुष्यात चिंता येणे स्वाभाविक आहे, पण त्या चिंतेला आयुष्यावर राज्य करू देणं चुकीचे आहे. कारण चिंता म्हणजे मनावर बसलेला धूर आहे. धूर जसा डोळ्यांना त्रास देतो, तसेच चिंता मनाला त्रास देते. बाळूमामा लोकांना सांगत असत की जीवनात जे घडते ते सर्व काही कारणाने घडते. माणूस जेव्हा प्रत्येक गोष्टीची भीती धरतो, माझं काय होईल, माझ्या आयुष्याचं कसं होईल असे विचार करत राहतो, तेव्हा त्याच्या मनात निराशा वाढते. पण जर त्याने थोडा विश्वास ठेवला की देव आणि कर्म दोन्ही त्याच्या सोबतच आहेत भक्तांनो, तर मन हलके होऊ लागते. त्यांच्या कथांमध्ये एक विचार नेहमीच असतो. ते म्हणायचे की जीवनात दोन मार्ग असतात. एक मार्ग म्हणजे चिंता, रडणे आणि स्वतःला कमकुवत समजणे. दुसरा मार्ग म्हणजे श्रद्धा, धैर्य आणि संयम. जो माणूस दुसरा मार्ग निवडतो त्याचे जीवन हळूहळू बदलायला लागते, कारण मन मजबूत झाले की परिस्थितीशी लढण्याची ताकद वाढते. भक्तांनो, बाळूमामा लोकांना हेही सांगत असत की दुःख हे कायमचे नसते. जसा पाऊस पडतो आणि नंतर आकाश पुन्हा स्वच्छ होते, तसेच जीवनातही अडचणी येतात आणि नंतर निघून सुद्धा जातात. पण त्या काळात माणसाने धैर्य सोडू नये. जर माणूस संकटातही विश्वास ठेवतो तर त्याला आतून एक नवीन शक्ती मिळते. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्याचे मन खूप अस्वस्थ असायचे, तेव्हा त्यांनी बाळूमामांचे नाव घेतले, त्यांच्या विचारावर विश्वास ठेवला आणि हळूहळू त्यांना मानसिक शांती मिळाली. कारण श्रद्धा ही मनाला स्थिर करते. श्रद्धेमुळे माणूस स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवायला शिकतो. भक्तांनो, बाळूमामा नेहमी साधेपणाने सांगत असत की आयुष्य बदलण्यासाठी मोठे चमत्कार लागतात असे नाही, छोट्या गोष्टींनीही जीवन बदलू शकते. जसे की सकाळी उठून भक्तांनो देवाचे स्मरण करणे, दुसऱ्याला मदत करणे, कुणाला वाईट न बोलणे आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवणे. अशा छोट्या गोष्टी माणसांच्या मनात सकारात्मकता आणतात. त्यांच्या विचारानुसार सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संयम. कारण आज जे दुःख आहे ते उद्या संपेल, पण जो माणूस घाई करतो किंवा निराश होतो तो मध्येच हार मानतो. त्यामुळे ते सांगत असत की संकटाच्या काळामध्ये माणसाने शांत राहावे, कारण वेळच भक्तांना अनेक प्रश्नांची उत्तरे देते. बाळूमामांच्या शिकवणीत आणखी एक सुंदर विचार आहे. ते सांगत असत की माणूस जेव्हा दुसऱ्याला आनंद देतो तेव्हा त्याच्या आयुष्यातही आनंद परत येतो. म्हणून त्यांनी नेहमी लोकांना प्रेम, दया आणि मदतीचा मार्ग दाखवला. कारण चांगले कर्म म्हणजे भविष्यातील सुखाचे बीज असते. कधी माणसाला वाटते की त्याच्या आयुष्यात कोणीच नाही, तो पूर्णपणे एकटा आहे. पण बाळूमामा सांगतात की भक्तांनो, जो देवावर विश्वास ठेवतो तो कधीच एकटा नसतो, कारण श्रद्धा ही माणसाला आतून मजबूत बनवते. म्हणून जर मनाला खूप चिंता असेल तर थोडा वेळ शांत बसावे, खोल श्वास घ्यावा, देवाचे नाव घ्यावे आणि स्वतःला सांगावे की हेही दिवस जातील. हा विचार मनात ठेवला तर हळूहळू मन स्थिर होऊ लागते. बाळूमामांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवणे
अनेक भक्त सांगतात की त्यांनी संकटातही धैर्य ठेवले आणि भक्तांनो त्यांच्या आयुष्यात बदल झाला. त्यामुळे त्यांच्या विचारांचा खरा अर्थ असा आहे की जीवनात कितीही अंधार असला तरी आशा सोडू नये, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की हा येतोच भक्तांनो. तसेच भक्तांनो, मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे घडलेली. बाळूमामांच्या आशीर्वादाने बदललेले जीवन कसे होते याबद्दलची मी तुम्हाला थोडक्यात कथा सांगणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक शेतकरी राहत होता. गाव शांत होते. आजूबाजूला हिरवी शेती होती. सकाळी पक्ष्यांचे आवाज आणि संध्याकाळी मंदिरातही घंटा अशी गावाची ओळख होती. पण कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सचिन नावाचा एक शेतकरी राहत होता. गाव शांत होते. आजूबाजूला हिरवी शेती होती. सकाळी पक्ष्यांचे आवाज आणि संध्याकाळी मंदिरातील घंटा अशी गावाची ओळख होती. पण त्या सुंदर गावात राहूनही सचिनच्या मनात मात्र नेहमी चिंता असायची. सचिन गरीब होता. त्याच्याकडे 2 एकर जमीन होती, पण पावसाचा भरोसा नसल्यामुळे शेतीतून फारसा पैसा मिळत नव्हता. घरात पत्नी सीता आणि 2 लहान मुले होती. रोजच्या गरजा भागवताना सचिनच्या मनावर सतत काळजीचे ढग जमा होत असे. एके रात्री सचिन अंगणात बसला होता. आकाशात चंद्र होता, पण त्याच्या मनात अंधार होता. तो स्वतःशीच म्हणाला, देवा, माझ्या आयुष्यात इतकं दुःख का? मी इतकी मेहनत करतो तरीही मला सुख का मिळत नाही? त्याची पत्नी सीता त्याच्याकडे आली आणि शांतपणे म्हणाली, सचिन, चिंता करून काही उपयोग नाही. देवावर विश्वास ठेव. उद्या कदाचित चांगला दिवस येईल. पण सचिनच्या मनात शंका होती. त्याला वाटत होते की त्याचे आयुष्य असेच दुःखात जाणार. काही दिवसांनी गावात एक बातमी पसरली. जवळच्या डोंगरावर एका ठिकाणी संत ब्रह्मनायक बाळूमामांचे नाव घेऊन भक्तांची सभा होणार होती. लोक म्हणत होते की तेथे जाऊन प्रार्थना केली तर मनाला शांती मिळते. सीताने सचिनला सांगितले, चल आपणही जाऊया, किमान मन तरी हलकं होईल. सुरुवातीला सचिन तयार नव्हता, पण शेवटी तो पत्नीबरोबर गेलाच. डोंगराच्या पायथ्याशी अनेक लोक जमले होते. काही लोक भजन करत होते, काही शांत बसून प्रार्थना करत होते. त्या वातावरणात एक वेगळीच शांतता होती. भक्तांनो, रामू तिथे बसला, त्याने डोळे बंद केले आणि सचिन तिथे बसला, त्याने डोळे बंद केले आणि मनात प्रथमच शांतपणे प्रार्थना केली. त्या क्षणी त्याला असे वाटले की त्याच्या मनातील चिंता हळूहळू कमी होत आहे. एका वृद्ध भक्ताने त्याच्याकडे पाहून सांगितले, बाळा, संत बाळूमामा ब्रह्मांड नायक नेहमी सांगायचे की चिंता ही माणसाला कमकुवत बनवते, पण श्रद्धा माणसाला मजबूत बनवते. सचिन शांतपणे ऐकत होता. वृद्ध भक्त पुढे म्हणाला, तू मेहनत कर, चांगले कर्म कर आणि देवावर श्रद्धा ठेव, विश्वास ठेव. फळ मिळायला वेळ लागतो, पण नक्की मिळणारच तुला. त्या शब्दांनी सचिनच्या मनात काहीतरी बदलले. त्या दिवसानंतर सचिनने एक निर्णय घेतला. तो रोज सकाळी उठून देवाचे नाव घेऊ लागला. तो मेहनत करत राहिला, पण मनात निराशा ठेवली नाही. एके वर्षी पावसाळा चांगला झाला. त्याच्या शेतात भरपूर पीक आले. अनेक वर्षानंतर त्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते. पण सचिनला सर्वात मोठा बदल पैशात नव्हता, तर त्याच्या मनात होता. आता तो आधीसारखा चिंतेत राहत नव्हता. एक दिवस तो मुलगा भक्तांनो सांगत होता, माझ्या मुलांनो, एक दिवस तो मुलांना सांगत होता, माझ्या मुलांनो, जीवनात अडचणी येतात, पण आपण हार मानली नाही आणि श्रद्धा ठेवली तर देव हा नक्कीच मदत करतो. गावातील लोकही सचिनचा बदल पाहून आश्चर्यचकित झाले. पूर्वी नेहमी चिंतेत असणारा सचिन आता शांत आणि आनंदी दिसत होता. काही वर्षांनी तोच सचिन इतर लोकांना धीर देऊ लागला. जेव्हा कोणी दुःखी असायची तेव्हा तो म्हणायचा, संकट कायमचे नसते, श्रद्धा ठेवा. त्या गावात भक्तांनो एक विश्वास निर्माण झाला की संत ब्रह्मांडनायक, जगाचा राजा, जगाचा मालक बाळूमामांचे विचार लोकांच्या जीवनात प्रकाश आणतात. आणि त्या दिवसापासून सचिनला एक गोष्ट समजली, सुख म्हणजे फक्त पैसा नाही, तर मनाची शांती आहे. भक्तांनो,
अशाच प्रकारचे भक्तिमय मामांची कथा, मामांचे संदेश, बाळूमामांचे विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. आणि तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो भक्तांनो. आणि बाळूमामांचरणी मी प्रार्थना करतो की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करतील. ठीक आहे, तर चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं.